तर मी सांगते ना, माझी एवढी अशी मुलगी कुठंच नसन. कारण तुम्ही म्हणता ना, तर याचं काय म्हणते, मग आम्हाला तर तुझ्याविषयी जास्त काहीच माहिती नाही आणि तरी पण असं म्हणते. कारण काय झालं ना, ही कोथिंबीरची तुम्ही बघताय ना एवढी पिशवी भरून, तर ती माझ्या मम्मीने मला दिली होती बरं का. 8 दिवस होते ना, उद्या शुक्रवारी दिली होती. माझा भाऊ आला होता त्याच्याकडे पाठवून, आणि त्याला उद्या करू आज करू उद्या करू असं करून करून वड्या करणं काही झालंच नाही. त्यातली निम्मी तर खराबच झाली. मग म्हणलं आज तिचं करूनच टाकावं. तर आज मला उपवासच होता गुरुवार. मग घेतली करा कापून चांगली निवडून बिवडून, आणि त्याच्यात पीठ टाकलं. तांदूळ भाजले आणि ते वाटून घेतले. ते टाकलं आणि बेसन पीठ टाकलं, आणि थोडं बाजरीचं पीठ नव्हतं म्हणून ज्वारीचं पीठ टाकून घेतलं. हिरवी मिरची लसणाचा ठ्याचा केला मस्तपैकी 2 चमचे, तो दिला टाकून, आणि चवीप्रमाणे मीठ टाकून दिलं आणि घेतलं पाणी टाकून मळून. पाणी काय लई नाही टाकायचं, थोडं थोडं, नाही तर त्या पिठाला पाणी सुटतं, मग वड्या वळवता येत नाही. तर मी आता काय बारीक बारीक वड्या करीत नाही बसले. दिले असे मोठ्या मोठ्याले गोळे करून एका बघुल्यात पाणी ठेवलं उकळायला, आणि त्याच्या चाळणी ते असे रोल केले आणि दिलं वाफून अर्धा तास. आणि मग त्याचा व्हिडिओ काढायचा माझ्या ध्यानातच नाही राहिला. आणि चाकू तर इतका बदगाय नाही आणि काहीच नीट कापत नाही. मग मी मिशोवरून नवे चाकू घेतले होते कोथिंबीर कापताना, तुम्हाला दाखवले असते. आणि आता इथे घेतलेत कापून असे. तर कढईत तेल ठेवलं किती मोठं, आणि तुम्ही बघू शकता किती मोठं तेल घेतलेलं आहे. आणि त्याच्यात दिले या वड्याचे काप सोडून, आणि चांगले खरपूस तळून घेतले लाल सोनेरी रंग येईपर्यंत. तर बघू शकता आता तुम्ही किती भारी रंग आला आहे आपला, किती भारी तळालेत आपल्या वड्या. आणि चवीला तर खूपच छान झालेल्या होत्या. मी नाही खाल्ल्या, पण माझे मिस्टर म्हणले नाही वड्या भारी झाल्या. तर म्हणून मी म्हणते आता भारी झाल्यात, मी आता संध्याकाळी खाईन, मला उपवासच आहे ना. आणि मग घेतल्या तळून, आता घेते काढून. तर याचे वाकडे तिकडे तुकडे झाले होते. मग मी म्हणलं दुसरा रोल आहे ना चांगला गोल गोल कापीन आणि तुम्हाला दाखवते. दुसरा रोल मी असा गोल 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 कापून घेतला. ह्योच भारी दिसत होता म्हणून दोन्ही याचे व्हिडिओ शूट केले. हे पण तळून घेतले. आता हे बघा किती भारी दिसतात, आणि इतके क्रंची आवाज येत होता, इतक्या कडक झाल्या होत्या, लयच भारी चवीला, तर एकदम भन्नाट. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत नक्की मला सांगा. आणि आता पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच काहीतरी चटपटीत करीन आणि शेअर करीन तुमच्यासोबत व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि या मग वड्या खायला.